मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी आता आहे अमरावतीमधील दुसरं बस स्टँड म्हणजे राजापेठ बस स्टँड या ठिकाणी। आणि या ठिकाणून आपल्या तर मंडळी सकाळचे वाजले 9:30 आणि वातावरण पाहू शकता उन्हाळ्याच्या दिवसाचं कसं आहे। हे एकदम थंडगार वाटतही नाही आहे की उन्हाळा आहे, कारण रात्री पाऊस पडला। पाहू आता कुठं प्रवास करणार आहे, अमरावती ते खामगाव किंवा मग अमरावती तर डायरेक्ट बुलढाणा भेटली तर फारच चांगलं। पण एक प्रवास करूया अमरावती ते खामगाव। तर सकाळचा टाईम आहे, 10 वाजल्यात आता आणि पाहूया आता पुढे। स्वच्छता पण चांगली नीटनेटकी आहे। तर मंडळी पाहू शकता राजापेठ बस स्थानकाचा हे टाइम टेबल आहे। या ठिकाणी यवतमाळसाठी गाडी रेग्युलर आहे, अकोला आहे रेग्युलर, छत्रपती संभाजीनगर रेग्युलर आहे आणि इकडे 1-1, 2-2 वेळा आहे। शेगाव बुलढाणा बऱ्यापैकी आहे टाइम, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे। आणि ही चालली नागपूर ते धुळे। चला तर मित्रांनो, आपण खामगाव पर्यंत या गाडीत प्रवास करूया।
चला अकोलावाले तर मंडळी आता आपण अकोलामध्ये आलो. 90 किलोमीटरचं अंतर पार करत आता इथून खामगाव 51 किलोमीटर अजून बाकी आहे. म्हणजे 140 किलोमीटर टोटल अंतर आहे आपलं अमरावती ते खामगाव. तर आता एक थोडासा ब्रेक घेऊया आणि नंतर परत आपला प्रवास होईल सुरू. आता चहा वगैरे घेतो. आपल्या गाडीच्या बाजूला ही गाडी लागली नागपूर ते अंबड. इकडे अकोला शेगाव आणि तिकडे नागपूर जाणाऱ्या गाड्या आहे. पाहू शकता मित्रांनो अकोला बस स्टँडवरची गर्दी. या ठिकाणी या साईडनं नागपूर जाणाऱ्या गाड्या लागतात. छत्रपती संभाजीनगरवरून भुसावळवरून आणि इकडून तिकडून आलेल्या नागपूर साईडच्या गाड्या इकडे लागतात आणि तिकडनं आपल्या नागपूरहून येणाऱ्या गाड्या लागतात. हो ना नाही लक्षात नाही बोलो पैसे आले की 1,60,000 भाडं भरून मलकापूर बघा त्यानंतर ओरिजिनल दाखवता येईल एकदा. मलकापूर डिवाइडर पण घेतलं सेंटर जाणार.
मंगळवार पण झाडं कुठली आहे आपल्या डेपो लागू असतात मी आता आपल्याकडे वर्षाचे आहे तिकडून घेऊन आले का अच्छा आपल्याला भेटतात ते पेशंट हो आपल्याला पाहिजे 20 आपल्याला काय वाटते आम्हाला द्या म्हणा नवीन गाड्या तुमचे लालवाडीचे पाहिजे फोटो 5च्या 10च्या. चला तर मित्रांनो आपला प्रवास झाला पूर्ण खामगावपर्यंत. 144 किलोमीटर अंतर होतं आणि आपल्याला 3 तास लागले जेमतेम थांबत थांबत. तर ही पाठीमागून ही होती आपली गाडी MH14 LX 6328 नागपूर आगाराची गणेश पेठ. तर आपल्याला 240 रुपये भाडं लागलेलं आहे 144 किलोमीटरला आणि वेळ लागलेला आहे आता 12:30 वाजले म्हणजे 2.5 तास. तर मंडळी आता आपला चहा राहिलेला आहे. चहा खामगावचा चहा. या चहा घ्यायला मंडळी. चहा केल्याशिवाय तरतरी येत नाही. तर छोटासा प्रवास होता 2.5 ते 3 तासाचा. कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.